वर्कआउट आणि अमेझिंग अशी घामाची अंघोळ. येस सर, आपल्याला काय बेनिफिट झालेला आहे तो शेअर करायचा आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. खूप छान असं वर्कआउट झालेलं आहे. या वर्कआउटचा राज सांगायचा आहे. मी ऍडव्होकेट प्रसन्न वसंत भोईर. मी गेल्या 2.5 वर्षापासून या कॉलला जॉईन झालोय. मला या कॉलवर माझ्या वेलनेस कोच सुमित्रा कांबळे मॅडम यांनी या ट्रॅकवर आणलं आणि त्यांनी या ट्रॅकवर आणल्यानंतर लगेचच मी वर्कआउट करायला सुरुवात झाली. सकस आहार माझ्या आरोग्य सल्लागारांनी सांगितल्याप्रमाणे घ्यायला सुरुवात केली आणि 3 महिन्यातच मला अमेझिंग असा रिझल्ट मिळाला. मला शुगर आणि बीपीचा त्रास होता. 12 वर्ष मी शुगरच्या आणि बीपीच्या गोळ्या घेत होतो. त्यातच गोळ्या खाऊन माझं शरीर एकदम लठ्ठ झालेलं. जवळजवळ 86 किलो वजन वाढलेलं होतं आणि वाढलेल्या वजनामुळे अस्वस्थता शरीरामध्ये आलेली, थकवा जाणवायचा, कामाकडे लक्ष लागत नव्हतं आणि धावपळ केलं की संध्याकाळी घरी आलो की थकून जायचो. त्यातच डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे गोळ्या औषधं नियमितपणे चालू केल्या. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे शरीराला कुठला तरी व्यायाम पाहिजे म्हणून चालायला सुरुवात केली. 12 वर्ष मी सकाळी 5 ते 6 मॉर्निंग वॉकला जायचो, परंतु तब्येतीमध्ये किंवा माझ्या शुगर आणि बीपीच्या आजारामध्ये कुठल्याही प्रकारे बदल होत नव्हता. परंतु या ट्रॅकवर आल्यानंतरच 3 महिन्यातच मला अतिशय अमेझिंग असा रिझल्ट मिळाला. माझी शुगर कमी झाली, बीपी कमी झाला आणि आता मी गेल्या 15 महिन्यापासून बीपी आणि शुगरच्या गोळ्या बंद केलेल्या आहेत. नियमितपणे एक टाइम सकाळी वर्कआउट करतो, त्यानंतर एक टाइम सकस आहार घेतो आणि हॅपी आणि हेल्दी असं आरोग्य मला मिळालेलं आहे. माझं वजन जवळजवळ 20 किलो मी कमी केलेलं आहे आणि माझ्या वेलनेस कोचनी दिल्याप्रमाणे सकस आहार मी चालू केला. त्यानंतर फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, फॉर्म्युला 3 या सर्व सकस आहाराच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी घेतलेल्या आहेत आणि सध्या मसल स्ट्रॉंग करण्यासाठी रिबूट चालू केलेला आहे आणि एक वेगळीच असं ऊर्जा माझ्या अंगामध्ये संचारलेली आहे. कंटिन्यू वर्कआउट जरी करत राहिलो तरी कुठल्याही प्रकारे थकवा जाणवत नाही आणि दिवसभर कामामध्ये पण लक्ष राहतं. किती धावपळ करायला लागली तरी धावपळ करू शकतो. तर ह्या सगळीचा गोष्टीचं कारण म्हणजे हे सकस आहार आहे आणि हा सकस आहार प्रत्येकाने वर्कआउट झाल्यानंतर 10 मिनिटातच घ्यायचा आहे. तर याचं खूप मोठं बेनिफिट आपल्या आरोग्यावर होणार आहे. आज जागतिक आरोग्य दिन आहे. या जागतिक आरोग्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपलं जर आरोग्य निरोगी असेल तरच आपण हॅपी आणि हेल्दी असं जीवन जगू शकतो. तर प्रत्येकाने आपण आपल्या स्वकष्टातून कमवलेल्या संपत्तीचं जतन जसं करतो, सोनं असो, नाणं असो, जागा, जमिनी, जल, त्यांचं संवर्धन करण्यासाठी आपण ज्या काही गोष्टी काळजी घेतो, परंतु देवाने हे आपल्याला शरीर मोफत दिलेलं आहे, परंतु आपण ह्या आपल्या शरीराचं जतन करत नाही. आपण आपल्या आरोग्य सल्लागारांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे जर त्याची काळजी घेतली किंवा आपल्या आहारामध्ये व्यवस्थितपणे समतोल राखला तर निश्चितपणे सगळ्यांना स्वच्छ आणि सुंदर असं आरोग्य लाभणार आहे. आज आपण वर्कआउट करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. सुलोचना भांगरे मॅडम यांनी अतिशय सुंदर असा चीअरअप केला. थँक्यू मॅडम, धन्यवाद. आणि येत्या गुरुवारी जो आपला विरार येथे राजहंस वॉटर पार्क मध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहायचं आहे. त्याचं कारण म्हणजे आपण वर्कआउट करताना रोज सकाळी ऑनलाईन बघत असतो, प्रत्येकाला नावाने ओळखत असतो, परंतु आपल्या गाठीभेटी झालेल्या नसतात. आपण जर एकत्र आलो, गेट टुगेदर झालं आपलं, तर आपला त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या भेटीगाठी होतील आणि आपल्याला उलटू असा एन्जॉय करता येईल. त्यामुळे सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला हजर राहावं. आम्ही पण त्या कार्यक्रमाला येणार आहोत. आपण पण सगळ्यांनी यावं असं पुन्हा एकदा आवाहन करतो.
थँक्यू मॅडम. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. खूप अमेझिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि अमेझिंग रिझल्ट सरांचा आहे. शुगरचा रिझल्ट आणि इतका छान असा रिझल्ट त्यांचा आलेला आहे. तर सरांनी जे सांगितलं की 10 तारखेला आपला जो प्रोग्राम आहे गेट टुगेदर, तर नक्कीच या गेट टुगेदर साठी सर्वांनी यायचंय. लाईफ चेंजिंग इव्हेंट आहे. यस, तर या वयात आपण एन्जॉय करतो, तो एन्जॉय खूप काही वेगळा असणार आहे. तर ॲडव्होकेट सरांसाठी जोरदार क्लॅपिंग करायचंय. सरांच्या हातामध्ये सगळं संतुलित आहार तुम्ही बघू शकता. येस सर, कोणता फ्लेवर आहे? हा मँगो फ्लेवर आहे मॅडम. अरे वा सर. सर तुम्हाला शुगर होती, तुम्ही मध्यंतरी कुठेतरी फिरायला गेले होते, काश्मीरला. तर जाऊ शकले असते का सर? शुगर होती तर नसतो जाऊ शकलो. येस, तर थोडक्यात अनुभव सांगायचा आहे, तुम्ही काय एन्जॉय केलं? काश्मीर मध्ये मी आत्ताच गेलेलो 2 महिन्यापूर्वी आणि जो निसर्ग बघायला मिळाला तो खूपच अमेझिंग होता. काश्मीर म्हणजे स्वर्ग म्हणावा लागेल, कारण -2-3 डिग्रीच्या टेम्परेचर मध्ये आपण जातो आणि अशी थंडी किंवा बर्फाच्छादित निसर्ग आपण बघतो. पण अशा वातावरणामध्ये आपल्याला जर शूट व्हायचं असेल तर आपण लवकर शूट होऊ शकत नाही. परंतु अशा वातावरणामध्ये मी जेव्हा गेलो तरी मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मी खूप एन्जॉय केला आणि विशेष म्हणजे मी बर्फामध्ये सकाळी 6:15ची बॅच जॉईन केली आणि वर्कआउट केला आणि एवढ्या थंडीमध्ये पण मला अक्षरशः घाम आलेला मॅडम. हे आवर्जून सांगा असं वाटतं. केली. तर तुम्हाला शुगर असते तर तुम्ही गेले असते का? शक्यच नव्हतं मॅडम. येस, हे सकस संतुलित आहाराची जादू आहे. बघा, सरांचा फोटो सुद्धा तुम्ही बघा. या अगोदर सरांचा पोटाचा घेर जास्त होता, चेहऱ्याचा फॅट होता आणि त्यानंतर सर आता तरुण दिसायला लागलेले. येस सर, हा फोटो तुमचाच आहे ना? हो मॅडम. येस येस. आता काय कॉम्प्लिमेंट येत आहेत तुम्हाला? तुमचे मित्र काय सांगतायत? खरंच ना, जॉईन जबर कॅल्शियम घ्यायचे असते. आता मला रोज 2-4 लोक कोर्टामध्ये मी जेव्हा जातो तेव्हा बऱ्याच दिवसांनी काही लोक बघतात, तर सुरुवातीला ते म्हणतात मला तुम्ही काय आजारी होता का, एकदम तुमची तब्येत कमी झालेली आहे. तर म्हटलं मी आजारी वगैरे काय नव्हतो. थोडं म्हटलं मी डाईट फॉलो केलं आणि देवा वेलनेस परिवाराचा वर्कआउट जॉईन केलाय. बऱ्याच लोकांना सांगतो पण लोक काय एका कानाने ऐकतात आणि एका कानाने सोडून देतात. कुठलाही फरक पडत नाही अशा लोकांवर. पण ठीक आहे, मी या कॉलला जो जॉईन झालोय माझ्या स्वतःसाठी, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या सोबत माझी पत्नी, त्यानंतर मुलगी, हे दोघंही आम्ही तिघं वर्कआउट करतो आणि तिघांना पण एक अतिशय सुंदर असा रिझल्ट मिळालेला आहे. आमच्या मॅडम सकाळी 5 वाजता उठून वर्कआउट करतात. त्यांना सकाळची शाळा असल्यामुळे 7 वाजता शाळेत जावं लागतं. त्यामुळे मी 6:15ला एकटाच वर्कआउट करतो. मुलगी नंतर जॉईन होते. तर मी लोकांना पण आरोग्य देण्याचा प्रयत्न केलेला. बरेच 30 लोक मी जॉईन केलेली, पण काही टिकली, काही निघून गेले. पण प्रत्येकाने या कॉलला जर टिकून राहिलं तर निश्चितपणे